सावित्रीबाई घेऊन गेल्या आणि दरम्यान ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे. आयटेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वर्धा तालुका मेळावा. संघर्षातून महिलांना प्रवाहात आणणाऱ्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले, कल्पना पांडे माळोदे. आयटेक सलंग महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन वर्धा तालुक्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती ते 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत सभासद मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी स्थानिक बच्छराज सभागृहात सभासद मेळावा व सावित्रीबाई फुले यांची जयंती आयटेक राज्य सचिव तथा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मालार्पण करून बाल विकास प्रकल्प अधिकारी कल्पना पांडे माळोदे यांनी केले. संघर्षातून महिलांना प्रवाहात आणणाऱ्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत, असे प्रतिपादन कल्पना पांडे माळोदे यांनी केले. त्यापुढे बोलताना म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचा इतिहास आजही महिलांनी समजून घेण्याची गरज आहे. महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोठा संघर्ष केला. महिलांसाठी सेनदगड व शब्दाचा मारा त्यांनी सहन केला. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यामध्ये अरुणा अस्फली व इतर महिलांनी आपले योगदान दिले आहे. संघर्ष महिलांचा जागर आयटेकच्या वतीने आयोजित करून कष्टकरी महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी घेर देणाऱ्या या कार्यक्रमाला व उपस्थित सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या तीळ संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आयटेक जिल्हा सचिव वंदना कोळणकर, अंगणवाडी युनियनच्या जिल्हा अध्यक्ष विजया पावडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका नंदा पात्रे, मंगला खेगारे मॅडम, नैना उईके, अलका भानसे, शबाना खान, माला भगत, वंदना खोब्रागडे, नंदा गिरडकर, रेखा कोठेकर, रूपा पाटील, तारा मुळे, ज्योती फुलझले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या वर्षात मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. तर सावित्रीबाई फुले यांच्या व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छाने रत्ना साखरकर यांनी स्वागत गीत सादर करून केले. अंगणवाडी कर्मचारी युनियनचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न व शासनाची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत दरमहा, पेन्शन, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटी, सरकारने जाहीर केलेली पूर्ण मानधन वाढ, तर केंद्र सरकारने मागील 9 वर्षापासून दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ फेब्रुवारी महिन्यात मोठ्या होणाऱ्या देशव्यापी संपात मोठ्या संख्येने असंघटित महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन या प्रसंगी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी अरुणा नागोसे, सुषमा ढोक, सीमा फुलझले, जयश्री भट, शारदा कांबळे, वैशाली वाळके, करुणा नगराडे, गोदावरी मोटघरे फुलबादे, आरती मलमरकर, नीता फरकाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्याला मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले.